जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. जेव्हा सुग्रीवाने सर्व वानरांना रामकार्याचे महत्त्व सांगितले, तेव्हा त्या वानर समूहाला त्यांच्यावर येऊन पडलेल्या जबाबदारीची जाणीव झाली व ते आपली चंचलता ही सहज प्रवृत्ती विसरले आणि गंभीर झाले. सुग्रीवाने सगळ्यांना सांगितले, आपण सर्व दिशांनी सीतामातेचा शोध घ्यायचा आहे. रामकार्यासाठीच आपला जन्म आहे हे लक्षात ठेवा. नीती न्याय धर्माने वागा, विश्वासाने कार्य पूर्ण करा, कार्यामध्ये कुचराई नको. एका महिन्यात शोध पूर्ण करून परत या. आणि फक्त सीतेचा शोध करणे एवढेच आपले कार्य नाही, तर तिच्या प्राप्तीसाठी आपल्याला युद्धही करावे लागेल. नंतर रामप्रभूंनी सांगितले, सर्वजण व्यवस्थित रीतीने जा आणि शोध घेऊन परत या. वानर समूहाची 4 गटात विभागणी करण्यात आली. 4ही गट त्यांचे गटप्रमुख नेमून 4ही दिशांना रवाना करण्यात आले. सीतामाता दक्षिणेकडे लंकेत असण्याची दाट शक्यता होती, म्हणून त्या बाजूला हनुमंत, अंगद, नल, नील व जांबवंत यांचा समावेश होता. सगळा दुर्गम प्रदेश होता, पण हनुमंतराय बुद्धिमत्तेत हुशार, बुद्धिमत्ता वरिष्ठम म्हणतो ना आपण. त्यांनी विचारले, रामराया, आम्ही सीतेला ओळखायचं कसं? तेव्हा रामप्रभू म्हणाले, सीता ज्या भागात असेल तो सर्व परिसर राममय झालेला असेल. पशु, पक्षी, प्राणी, वृक्ष सगळ्यातून तुम्हाला राम राम ऐकायला येईल. तिची कांती एवढी तेजस्वी आहे, ती स्वयंप्रकाशित आहे. तिचे असे एक अंगभूत तेज आहे, पण ते तेज प्रखर नाही तर आल्हाददायक आहे. तिच्या देहाला एक सुगंध येतो. हा सुगंध सीता जिथे असेल त्या भागात सर्वत्र पसरलेला असतो. सीता सतत माझे नामस्मरण करत असते आणि विशेष म्हणजे तिच्या आसपासची चराचर सृष्टी पण नामस्मरण करायला लागते. सीता असामान्य अशी भूमिकन्या आहे. पुढे श्रीराम प्रभू म्हणाले, मी तुला एक मुद्रिका अंगठी देतो. ही मुद्रिका, ही अंगठी तू सीतेला दाखवस, म्हणजे सीता तुला ओळखेल. ती मुद्रिका हनुमंतरायांनी घेतली आणि सर्व वानर आपले वेगवेगळ्या दिशांना निघाले. सर्व दिशेचे वानर सीतेचा शोध घेऊन परत आले, पण त्यांना कुठेही सीता दिसली नाही. पण दक्षिण दिशेला गेलेले वानर म्हणजेच हनुमंतराय, नल, नील, अंगद, जांबवंत हे सर्व परत आले नव्हते. हनुमंत, नल, नील, अंगद, जांबवंत सर्वजण दक्षिण दिशेकडे निघाले होते. अतिशय दुर्गम प्रदेश होता. दऱ्याखोऱ्यातून जाणारी वाट होती. रात्रंदिवस ते पायपीट करत करत निघाले होते. ओसाड अशा निर्जन दुर्गम भागातून ते प्रवास करत होते आणि अचानक ते एका अरण्यात पोहोचले. पण त्या अरण्यात कुठेही फुले, फळे काहीही दिसत नव्हती आणि वानरे तर भुकेने कासावीस झाली होती. निर्जन भाग, कुठेही कंदमुळे, फळे काही नाही, पाणी नाही. काय खावे, काय प्यावे काही सुचत नव्हते. सर्वजण भुकेने व्याकुळ झाली होती हो. तेवढ्यात हनुमंतरायांनी पाहिले की एका गुहेतून काही पक्षी चारा घेऊन येत आहेत. आणि हनुमंतरायाच्या लक्षात आले, या भुयारात नक्की काहीतरी खायला मिळेल. म्हणून त्या थकलेल्या, भुकेलेल्या, तहानलेल्या वानरांना घेऊन हनुमंतरायांनी त्या गुहेत प्रवेश केला. सर्वांच्या मुखात राम नाम होते. अतिशय सुंदर अशी ती गुहा होती आणि त्या गुहेत सुवर्णमय प्रकाश होता. त्या गुहेची सुंदर सजावट केलेली होती. त्या गुहेत पशु, पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे होती, फळे होती, पाणी होतं. महत्त्वाचं म्हणजे पाणी होतं आणि नयन मनोहर अशी ती गुहा होती. विपुल धनधान्य होतं. हे कोणाचं विवर असेल असा प्रश्न सर्वांना पडला. तेवढ्यात त्यांनी समोर पाहिले तर एक तेजपुंज तापसी कुमारिका तिथे उभी होती, जिचे नाव स्वयंप्रभा होतं. तिने ह्या सर्वांना विचारले, तुम्ही कोण? तेव्हा ह्याने सांगितलं की आम्ही रामभक्त आहोत. तेव्हा ती स्वयंप्रभा म्हणाली, तुम्ही रामभक्त आहात म्हणूनच जिवंत आहात, नाहीतर इथपर्यंत कोणीही जिवंत येत नाही. इथे देव, दानव, यक्ष, गंधर्व कोणीही येऊ शकत नाही आणि आले तरी जिवंत राहत नाहीत. तुम्ही रामभक्त आहात व रामकार्य करण्यासाठी जात आहात, म्हणूनच तुम्ही जिवंत आहात. मग ह्या सर्व वानरांनी विचारले, या विवराची काय कथा आहे ती आम्हाला सांगा. तेव्हा स्वयंप्रभेने सांगितले की मयासूर दानवाने त्याची राणी हेमा अप्सरा हिच्यासाठी हे मायावी विवर बांधले आहे आणि मी त्या हेमा अप्सरेची दासी आहे. माझे नाव स्वयंप्रभा. मी ह्या विवराचे रक्षण करते. तेव्हा ह्या वानराने सांगितले, माते, आम्हाला फार भूक लागलेली आहे, आम्हाला काही खायला मिळेल का? तेव्हा तिने सांगितले, तुम्हाला जे खायचे आहे ते खा. भरपूर फळे आहेत, पाणी आहे, सर्व काही आहे. त्या सर्व वानरांनी भरपूर फळे खाल्ली, पाणी प्यायले आणि परत उत्साह आला अंगात.
नंतर त्याने सांगितले, माते, आम्ही सीतामातेच्या शोधार्थ चाललो आहोत. त्या रावणाने सीतेला पळवून नेले आहे. तेव्हा त्या रावणापर्यंत कसे पोहोचायचे ह्याचे मार्गदर्शन करा. तेव्हा स्वयंप्रभा म्हणाली, तुम्ही सर्वजण डोळे बंद करून बसा. तुम्हाला मी त्या लंकेच्या समुद्रावर नेऊन बसवते. आणि सर्वांनी डोळे बंद केले असताना त्या स्वयंप्रभेने आपल्या मायावी शक्तीच्या सहाय्याने त्या समुद्र किनाऱ्यावर आणून त्यांना बसवलं. आणि सर्वांनी डोळे उघडून बघितले असता समोर अथांग असा समुद्र आणि समुद्राच्या अलीकडच्या तीरावर स्वयंप्रभेने त्या सर्वांना आणून सोडले होते. आणि समुद्राच्या पलीकडच्या तीरावर रावणाची लंका होती. आता हा समुद्र पार कसा करायचा याचा विचार ते सर्वजण करू लागले. आणि पुढे काय होतं ते आपण पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम.